चला नवापड्या टीम खुर्च्यांवरती आपण बसून घ्या, विनंती केली जाते. ज्या तुम्हाला चेअर देण्यात आल्यात खाली कुणी बसू नका. प्रेक्षक जे बसले त्यांना विनंती आम्ही करतो, चला त्यांनी खुर्च्या वरती द्या. प्रेक्षकांना विनंती असणार आहे जे खेळाडू कक्षाच्या समोर आहेत तस तुम्ही बसू शकता. पोलीस मॅडम यावा पण वरती, अगदी मंचाच्या वरती तुम्हाला मी इन्व्हाइट करतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त 5 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय सुमित. राऊंड द विकेटने सुमितचा पहिला बॉल. बॅकफुट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट मिळू शकते. ओ डायरेक्ट हिट, काम बनलं असतं. आता दुसऱ्या धावेसाठी निघाले, दोन वेळा चान्स होता पण तो डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत. धावा मिळतात 2. सध्या धावफलकावरती 7 धावा, 3 विकेट्स पडल्यात. खंडोबा जासईनं टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय बॅटिंग नवापाड्याला करावी लागली. थोडेसे खेळाडू उशिरानं पोहोचले पण जी स्टार्ट हवी होती ती मिळाली नाही. आता प्रतीशला, परेशला या डावामध्ये धावफलकाला पुढे नेणं फार महत्वाचं आहे. 7ला 3 धक्के. सुमितची चांगली बॉलिंग, चांगली किमिया साधताना आपण सुमितला देखील पाहू शकता. हा युवा गोलंदाज आहे. खंडोबा क्रिकेटमध्ये बरेचसे यंगस्टर आज पाहायला मिळतात. जासईचा हा संघ आडव्या बॅटनं रिव्हर्स स्वीप खेळलाय. बॅटची कदाचित तेज लागले, बॉल निघाला वेगानं बाउंड लाईनच्या दिशेनं. धावा मिळतात नवापाडा संघाला 4. छत्रपती शिवराया माझा. जे महाराजांचं हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. राजांना करूया त्रिवार वंदन. आज तेवढाच महत्वाचा दिवस. आम्ही सारे हिंदू आहोत हे सातत्यानं ज्यांनी ठणकावून सांगितलं. अखंड देशप्रेम, अढल ध्येय आणि अदम्य जिद्द यांचं प्रतीक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आज पुण्यतिथी. आणखीन एक डॉट बॉल. 1.3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 11ला 3 विकेट पडल्यात. सध्या आपण दुसरी रात्र अनुभवतोय आणि दुसऱ्या रात्रीमधील ही पहिली मॅच. कॉमेंट्री बॉक्समध्ये देव डाकीजी यांचा देखील आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये ऐकायला मिळेल, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. 11ला 3 विकेट पडल्यात. 1.3 बॉलचा खेळ संपला. 4 षटकांचे मॅच. सुमित तयार आहे राऊंड द विकेटनं पुढच्या बॉलवरती. ओ तोच प्रयत्न पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा धाडस दाखवलं खेळाडूनं. पण आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती फक्त 11 धावा, 3 विकेट पडल्यात. याच्यानंतर शो मॅच असणार आहे पण सध्या आपण डी लॉट मधून ही पहिली मॅच पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमितचं हे षटक चांगलं जकडून ठेवलंय नवापाड्याच्या खेळाडूंना. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं फटका उंच गेलाय आणि लांब देखील चाललाय. बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. प्रतीश मोकलच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. मयूर म्हात्रे आणि विनीत यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. बेलपाडा गावच्या अर्णव यंगस्टारचे कर्णधार प्रसाद पाटील जे सध्या मॅच एन्जॉय करतायत. सहर्ष स्वागत आहे प्रसाद आपलं देखील, ज्यांनी खंडोबा क्रिकेट क्लब जासईला शुभेच्छा दिल्यात. ओ पुढचा बॉल तेज तर्रार, आणखीन एक डॉट बॉल. 12 बॉलचा सध्या खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नवापाडा टीमची धावसंख्या 12 बॉलच्या अखेरीस 3 बाद 17 धावा.
खेळ संपला. चला आज एक शो मॅच देखील आपण संयम पाहणार आहोत. तर दोन्ही टीम इथं उपस्थित झालेत. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन देखील इन्व्हाइट करूयात. आपण या लगेच आणि सर्व खेळाडूंना आपण देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. सर्व आमचे आज पोलीस कर्मचारी असतील सर्वांना आपण विनंती करतोय आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. सध्या आपण नवपाडा आणि त्यांच्या विरोधात खंडोबा जासईची मॅच पाहत आहे. डी लॉट मधून हे दोन्ही संघ विपुलचे एकमेकांच्या विरोधात उतरलेत आणि या गोष्टीचं देखील आम्ही लक्ष वेधू की सर्वाधिक जास्त धावेला पुढे प्रवेश आहे. त्यामुळे किती धावा बनतील या मॅच मध्ये, किती संघर्ष आता करणार आहेत नवपाड्याच्या खेळाडू. पुढचा बॉल खोलात टाकला, बॉल चान्सेस देत नाहीयेत. आपल्या आगरी भाषेत म्हणतात ना की बुंद्यात बॉल टाकतो, तसंच गेल्या बॉलरनं. डॉट बॉल. परेश 2 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून रन्स आल्याच नाहीयेत. 13 बॉलचा खेळ संपलाय. सध्या आपण बॉलिंग ट्रॅकवरती सोमनाथला पाहू शकाल. पहिला बॉल त्याने टाकलाय, रन्स दिली नाहीये. त्या फलकावरती ब्रेक लागलाय, फक्त 17 धावा. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं मारल्या, ऑन साइडला उंच गेलाय आणि लांब देखील चाललाय. खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल जाईल. at 23 रन्स, लॉस ऑफ द 3 विकेट. 23 ला 3 विकेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला पण तू इथे देखील डॉट बॉल, व्हाईट बॉल. माफी असावी, एक एक्स्ट्रा रन. 2.2 बॉल, 24 ला 3 विकेट. कमीत कमी 50-55 बनवायला हव्यात आणि तेवढ्या धावा तर काढाव्याच लागतील सध्या नवापाडा संघाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार झालेत. ओ इथे देखील फसवलाय बॅट्समनला. का पंच रन्स देतील का हेच पाहूया आपण. रन्स नसणार आहे. डॉट बॉलचा इशारा. दोन्ही एंडनं दोन्ही खेळाडूंना सुटावं लागतं. आता डॉट बॉलचं प्रमाण वाढलंय. सुरुवातीला आपण खेळाडू स्वप्नीलला बाद होताना पाहिलं, त्याच्यानंतर प्रज्ञेश, रोहन, अद्यापही प्रितेश सारखा एक आक्रमक खेळाडू टीम मध्ये. पण तो कधी आता तो बॅटिंगसाठी जाईल याची देखील प्रतीक्षा राहील. 24 ला 3 विकेट, 2.3 बॉल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सोमनाथ तयार. नेक्स्ट बॉल. चांगली बॉलिंग करतायत सोमनाथ. मिस टायमिंग, हवी तितकी पॉवर जनरेट करू शकले नाहीये. धाव मिळेल एक सिंगल, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. सध्या 25 धावा धाव फलकावरती. जे प्रेक्षक उशिराने जॉईंट झालेत या स्पर्धेमध्ये आलेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू आम्ही की आज नॅशनल स्पोर्ट्स वरती स्पर्धा आपण कव्हर करतो. 25 ला 3, 2.4 बॉल, 2 षटकार, 2 चौकार लागलेत. पंचवीस ला 3 विकेट, 2.4 बॉल. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती सोमनाथ. ओ चांगला यॉर्कर बॉल पण तो लाईन चेक केली पंचांनी. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. नवापाड्या टीमकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. आम्ही नेहमी या संघाला खेळताना पाहतो पण त्यांना बॉलिंग करण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी तुम्हाला 55-58 धावा तर काढाव्याच लागतील. खंडोबा क्रिकेट क्लब जासईची बॅटिंग ओळखली जाते, त्यामुळे त्यांच्या विरोधात कमीत कमी 50च्या पुढे टप्पा हा ओलांडायचा. यॉर्कर बॉल फर्स्ट स्लिप मध्ये डायरेक्ट हिट काम बनेल. डायरेक्ट निशाणा साधलाय, पोहोचले नाहीयेत परेश. धावचीतच्या स्वरूपात विकेट क्रमांक 4. चौथा खेळाडू धावबाद. स्टंपच्या मागे अमरला पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. टाइम घेतला त्यानं, थांबला आणि खेळाडू पाहिला थोडासा दूर आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट हिट, यॉर्कर बॉल. विकेट किपर थोडेसे अचंबित झाले गतीनं. अमर पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. निशाणा करेक्ट, डायरेक्ट थ्रो, लाजवाब फेकिंग. फलंदाजाला धावबाद. चौथा खेळाडू बाद. 26 धावा. रनसाठी संघर्ष करावा लागला. 26 वरती 4 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2.5 बॉल. शेवटचा बॉल राहिलाय. लास्ट बॉल.
चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, चला पोलीस मॅडम या आपण. पुढच्या मॅचचा आपण टॉस करू. 2.5 बॉल 26 धावा. खंडोबा जासई इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. टॉस त्यांनी जिंकला. 4 चमचमणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आहेत. कालच्या रात्रीमध्ये विपुल सर आम्हाला 5 वाजले, सकाळ उजाडली. त्यामुळे आज विनंती करूया खेळाडूंना वेळेवरती तुम्ही या. आज शो मॅच देखील आहे. आज 10 सामने पूर्ण करायचे आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार सोमनाथ. यॉर्कर बॉल स्वतः पडले पण टू बॉलला जाऊ दिले नाहीये. सोमनाथसाठी देखील टाळ्या होत्या. चांगले षटक आले. 3रं षटक. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नवपड्या टीम 4 बाद 26 धावा. चला पण दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. श्री स्वामी समर्थ कृपा सेवा 11 आणि लेडी सिंगम नावा सेवा कनिष्का नाईक मॅडम आणि त्यांच्या विरुद्ध सचिता म्हात्रे मॅडम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. यापुढील होणारी शो मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन कनिष्का नाईक मॅडम आणि सचिता म्हात्रे मॅडम दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. तीन षटकांचा खेळ संपला. निर्दोष घर त्यांचं देखील आगमन झालं. कदाचित पुढची मॅच म्हणतो शो मॅच होईल त्याच्या अगोदर. नाही पहिली यांची केलं. अरे पहिली मॅच केलवाला बोलले त्यांची होती. लगेच केलं. चला आपण याच्यानंतर चौथं षटक. चौथं षटक आहे. 26 ला 4 विकेट पडल्यात. अंतिम षटक. घाई करूया अंपायर्स. खेळाडू लक्ष द्या. 8 वाजतील आता. पहिली मॅच आहे. 7:30 ला सुरू केलाय सामना. अर्धा तास होणार आहे आता. वेळ जास्त तुम्ही घेताय. खंडोबा जासई टीम चला घाई करा. गोलंदाज आलेत शेवटच्या ओव्हर मध्ये. अमर येतील. अमर मात्रे शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर. आडव्या बॅट न मारलाय. उंची चांगलीच मिळाली आणि लांबी देखील मिळते की काय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आणखीन एकाला उत्तुंग असा खणखणीत षटकार. सहा धाब्यानं स्कोर पुढे जाईल. 32 धावा. यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. कनेक्शन नाही. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केली. (34) 34 वरती 4 विकेट. फक्त 4 बॉल विपुलचे राहिलेत आणि त्याच्यानंतर आपण टॉस करू. पुढचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला वळवला. लॉंग ऑनला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. चांगली फेकी आहे. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एका धावेने धावफलक 35 वरती जाऊन पोहोचेल. थोड्याच क्षणामध्ये आपण टॉस कडे जाऊ. सध्या टॉस करतायत आमच्या प्रशांतजी मात्रे या स्पर्धेचे आयोजक आहेत, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रशांत मात्रे यांचं आम्ही विशेष कौतुक करू. आशिष असतील आमचे मित्र, गोवर्धन, राज, तदनंतर प्रसाद, करण यांचं सर्वांचंच आपण कौतुक करूया. सोपं नाहीये नाईट क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं. याच रात्रीमध्ये तुम्ही घेतलेली जी मेहनत आहे ती तेवढीच दमदार पाहायला मिळते. आर्यन चिरलेचं देखील आगमन झालं. त्यांचं स्वागत करू आम्ही. डी लॉट मधून ते खेळणार आहेत. ला 3, 4 विकेट. शेवटचे 3 बॉल. 3.3 बॉलचा खेळ संपला. आडव्या बॅटनं मारलाय. प्रितेशाला लेट पण तू स्वागत केले थेट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि या षटकारनं 40चा टप्पा ओलांडलाय. आलाय षटकार.
गेलाय हाय अँड हँडसम बॉल चाललाय थेट पठारावरती सीमा पार दुसरा लगातारचा षटकार. शेवटचा बॉल शॉर्ट पिच बॉल मागे चाललाय चांगला अडवलंय बॉलला थांबवलं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न खरा फेकी झाले 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय 3 पूर्ण केल्यात. चौथ्या धावेची चोरी आणि चौथी धाव घेत असताना खेळाडू होतील धावबाद. 3 धावा मिळाल्यात. रात्री अगदी धावांची चोरीच केली असं म्हणूया आणि या 3 धावेनं धावफलक 50चा टप्पा ओलांडलाय. 51 धावा धावफलकावरती आणि फायनली 52 धावा आता पूर्ण कराव्या लागतील खंडोबा क्रिकेट क्लब जासई संघाला. 24 बॉल 52ची मॅच. पुढच्या मॅचचा टॉस जिंकला लेडी सिंगम नावाशेवा संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सचिता म्हात्रे मॅडम आहेत ज्या टीमचे कॅप्टन राहतील आणि कनिष्का नाईक कॅप्टन असणाऱ्या श्री स्वामी समर्थ कृपा सेवा 11 संघाच्या अगदी भूमिपुत्र आपल्या आगरी समाजातील अगदी उच्च शिक्षित या महिला पाहायला मिळतात. विपुलजी पोलीस म्हटलं की प्रचंड मेहनत असते त्याच्यामागे प्रचंड संघर्ष असतो. तुमच्या कुटुंबानं जी तुमची स्वप्न पाहिलेत ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते आणि आज आपण आपल्या संपूर्ण महिलांना पाहताय ज्या पोलीस कर्मचारी आहेत आणि आज त्या खेळणार आहेत. मजा येईल मॅच मध्ये आणि आज आपल्या समेत देव डाकी सर जोडले गेलेत जे शो मॅच कव्हर करतील ज्यांच्या आवाजातून आपण पुढच्या मॅच मध्ये चला पंच आज बाहेर यायचंच नाहीये इमर्जन्सी फक्त तुम्ही बाहेर निघू शकता परंतु आपल्याला आज वेळ वाचवायचा आहे कारण पंचांना काल चांगलंच ठाऊक आहे 5 वाजले 6 वाजले घरी जायला त्यामुळे असा टाइम झाला तर फॅमिली म्हणत असेल की कशाला नाईटच्या स्पर्धा करता. त्यामुळे आम्ही विनंती करतो प्रत्येकाची आवड आहे पॅशन आहे छंद जोपासतात. पंच अनुभव आहेत अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळल्या अनेक स्पर्धा येणार पॅनलनं कव्हर केल्यात परंतु आज वेळेचं बंधन आहे. नवपऱ्या टीम फिल्डिंग लावून घ्या. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आम्ही तुमचं देखील लक्ष भेटतो. आपण सलामीचे बॅट्समन पाठवा. बॉल प्रॅक्टिस साठी नाहीये. चला प्रॅक्टिस साठी बॉल कुठल्याच टीमला आम्ही देत नाही आहोत. मॅच खेळण्यासाठी आलोय प्रॅक्टिस साठी नाही आहोत आपण. त्यामुळे आपण या गोष्टीचं देखील लक्ष वेधू. आमच्या संपूर्ण मान्यवर समोर ज्या खुर्च्या घेतल्यात प्रेक्षकांनी त्या खेळाडूंना द्या. आपण लाईव्ह मॅच पाहत कव्हर करतो त्यामुळे या सूचना वारंवार आयोजक आपल्याला सांगतात आणि आपण त्या आयोजकांच्या माध्यमातून पुढे पोहोचवतो. विपुलजी सध्या ऑफिशियल क्रिकेट बनल्या त्या गोष्टी आपल्याला कमी कराव्या लागतील. चला लेडी सिंगम नावाशिवा टीम आपण उभी न करावं. आपल्यासाठी व्यासपीठ इथं खाली आहे. आपल्यासाठी VIP डाईस आहे. चला मॅडम सर्वांना आपण विनंती करतोय तुम्ही ज्या मॅडम उभ्या आहेत त्यांना आपण विनंती करूयात. लेडी सिंगम नावाशिवाची संपूर्ण टीम आपल्यासाठी इथं समोर VIP डाईस आहे. या VIP डाईस वर येऊन तुम्ही विराजमान व्हा. अतिशय नामांकित स्पर्धा आपण संयम पाहू शकताय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात देखील झाली. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं लक्ष असू द्या. खरं तर एक नामांकित स्पर्धा खेळते आणि समोर अगदी नवपारा टीम ड्रेस कोड कंपल्सरी आहे. लक्ष असू द्या. त्यामुळे आयोजन कमिटी जी तुम्हाला पॅनल्टी देईल ती पॅनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. महत्वाचा हा नियम आहे या स्पर्धेमधील. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बेलपाडा 11 बेलपाडा अर्नब 11 बेलपाडा आयोजित वैभव शेठ पाटील माजी उपसरपंच पुरस्कृत नगरसेवक तसं कबड्डी स्पर्धा पाहतोय. अगदी पहिल्याच मॅच मध्ये जवळजवळ 51 धावा कुठल्या त्या जय हनुमान नवापाडा टीमनं 52 धावांचं आव्हान पाहायला मिळते ते खंडोबा क्रिकेट क्लब जासी या संघाचं. नुकताच आपण पाहायला गेलात तर चला मॅच आपण चालू करतोय. लक्ष असू द्या मॅच आपण चालू करतोय. ओपनिंग प्लेयर्स लगेच मैदानाच्या आत दाखल व्हा. सलामीचे खेळाडू चला मयूर दादा आपण सलामीचे खेळाडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल 52 धावेचे मॅच. पुढच्या मॅच मध्ये पोलीस कर्मचारी खेळणार आहेत. पोलीस मॅडम संपूर्ण पुढच्या मॅच मध्ये विपुल जे आपण म्हणू शकतो की चिंता चिता चिता पुढच्या मॅच मध्ये मजा येईल. अगदी लाजवाब सामना होणार आहे. एकीकडे कनिष्का नाईक मॅडम आहेत दुसरीकडे सचिता म्हात्रे मॅडम ज्यांचा संघ
क्रिकेट महिलांचं देखील भर त्यांना पाहिलं आपण. वुमन प्रीमियर लीग आली, महिलांचं क्रिकेट पाहायला मिळालं. IPL मध्ये देखील महिला खेळतात आणि सध्याच्या घडीला हरमनप्रीत कौर असेल, तदनंतर रॉड्रिक्स असतील, तदनंतर आपण पाहायला गेला तर स्मृती मंदना, ज्या भारताच्या स्टार खेळाडू आहेत, ज्यांनी भारताचं नाव उज्ज्वल केलं. महिला देखील कुठे कमी नाहीयेत, जिथे जाल तिथे तुम्हाला महिला पुढेच जाताना पाहायला मिळाल्या. या चंद्रावर देखील कल्पना चावला ही पहिली महिला देखील अंतराळी जाताना पाहायला मिळाली. आणि आपण नुकताच हा देखील उल्लेख केला की खंडोबा क्रिकेट क्लब झाशीची सरपंच चषक आपण नाईट क्रिकेटची स्पर्धा नुकताच पार पडली. अगदी 2 दिवस झाले त्या नाईट क्रिकेट स्पर्धेला. आणि पुढल्या वर्षामध्ये तिथे 8 ग्रामीण महिलांचे संघ खेळणार आहेत. त्यामुळे महिलांचे संघ देखील झाशीच्या क्रीडांगणामध्ये हा देखील प्रयत्न मयूरजी म्हात्रेंचा पाहायला मिळणार आहे पुढल्या वर्षामध्ये. आणि आज देखील 2 महिलांचे आपल्याला संघ देखील खेळताना पाहणार आहोत. महिलांचाच उल्लेख आपण केलाय. पूर्वीच्या काळामध्ये चूल आणि मुली संकल्पना सावित्रीबाई फुले यांचा आपण उल्लेख करूया. झाशीची राणी, ज्यांचं महत्वाचं योगदान आहे. आणि काही दिवसा अगोदर महाराष्ट्रामध्ये महिलांनी अगदी शपथ उपमुख्यमंत्री पदाची देखील घेतली. सुनेत्राताई पवार त्या देखील महिला आहेत आणि महिलांचं चांगलं योगदान समाजामध्ये आपण पाहतोय. उंच भरारी घेताना या संपूर्ण आमच्या महिला बंधू भगिनी आम्हाला पाहायला मिळतात. स्वागत करूया मॅचकडे आणि जाऊया 52 धावेचा पाठलाग. येणारे 4 ओव्हर आणि 52 धावेचा पाठलाग. गेम स्टार्ट. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. दुसऱ्या इनिंग मध्ये सत्र पाहायला मिळेल. खंडोबा झाशीला काढायचे 52 धावा. पहिलाच बॉल फ्लाय झाला, बॉल मागे चाललाय आणि ते पहिलाच बॉल वरती लावून अपील. पंचांचा निर्णय आला नाहीये, जोरदार अपील झाली, परंतु जरूर घडले का या बॉल वरती हे देखील पाहूया. नॉट आउट खेळाडूंना सुरक्षित आहे ते सांगत असताना अंपायर. पहिला बॉल कमालीचा बाउन्सर वेगानच बीट केल्या. करणला आपण सध्या पाहतोय आणि त्याच्या सोबतीला विनीत दाखल झाल्या. विनीत साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मयूर यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. अर्णव यंगस्टरचे संघ मालक प्रसाद पाटील, बहिरनाथ ढाब्याचे ते ऑनर देखील आहेत आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. कालच्या रात्रीमध्ये बहिरीनाथ ढाब्यावरचं चविष्ट स्वादिष्ट जेवण खाण्यासाठी मिळालं. प्रसाद यांचा ढाबा. सध्या खंडोबा क्रिकेट क्लब झाशी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि नुकताच जी आपण स्पर्धा पाहिली सरपंच चषक आणि त्या स्पर्धेमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान राहिलंय अशी सुनादादा म्हात्रे यांच्या वतीने देखील खंडोबा क्रिकेट क्लब झाशी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सुनादादा म्हात्रे आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवपडा टीम लक्ष असू द्या, कर्णधार या गोष्टीकडे लक्ष वेधतो. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एकत्रित याल, वेल घ्याल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही शिस्तबद्ध स्पर्धा. वेलेकडे आयोजकांचं बारकाईने लक्ष आहे हे विसरू नका. त्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करू थोडे फास्ट केला. 23 बॉल 52ची आवश्यकता. बॉलर प्रज्ञेश तयार. शॉर्ट पिच बॉल आडव्या बाट मारला. डीप मिड विकेट मध्ये आला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक कंप्लीट केली. थ्रो चुकीचा आला. दुसरा धावेचा प्रयत्न 2 मिळाल्यात का तिसरी देखील मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथे काय घडलंय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या रन साठी टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. पाहूया आपण तिसरे पंच येतील का पोहोचलेत की नाहीये त्याची पडताळणी केली जाणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. कनेक्शन किती प्रॉपर आहे याची पडताळणी सध्या आमचे टीव्ही अंपायर्स करतायत. पंचच निर्णय देतील. दीपकजी बोराडे सर आपण काल पंचांची उत्तमरित्या आमची कामगिरी पाहायला मिळाली. चला खेळाडू आपण फिल्डिंग लावून घ्या. पंच निर्णय देतील. नवपड्या टीम आम्ही टायमर स्टॉप केलाय पण तो आपण फिल्डिंग लावून घ्या. यस थँक्यू. आणि निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. डिसिजन पेंडिंग. नॅशनल स्पोर्ट्सची पारदर्शकता चांगली आहे. पहा त्यांच्या टेक्नॉलॉजीचा ते चांगला वापर करतायत. किती क्वालिटी चांगली आहे. किती नवीन चॅनल जरूर असला तरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते आता उतरलेत. नॅशनल स्पोर्ट्स NS लाईव्ह. जवळजवळ 2 कॅमेऱ्यांना आपण या स्पर्धेमध्ये उतरलोय. 2 कॅमेरा स्पर्धेला कव्हर करतायत. थोडासा वेळ लागेल पण तो निर्णय योग्य द्यायचा आपल्याला या मॅच मध्ये. निर्णय फार महत्वाचे असतात आणि निर्णयांवरती तर मॅच अवलंबून आहे. एखादा चुकीचा निर्णय प्रतिस्पर्धी टीमला बाहेर काढतो. जसे जसे निर्णय चांगले येतील. आणि पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहेत. 3 धावा पूर्ण केल्यात.
49 मॅच ओव्हर द विकेटनं आडव्या बॅटनं मारलाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन तुझा महिमा मी गातई कारल्याचे के पास चलकर वो समंदर भी आएगा थककर न बैठे मंजिल के मुसाफिर तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा चांगली स्पर्धा आपण कव्हर करतो सध्या नवपड्या टीम फिल्डिंग डिपार्टमेंट 3 बॉल मध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्यात पहिलं षटक आहे प्रज्ञेशचं पहिल्या बॉलवरती थोडीशी अपील रंगली पहिल्या बॉलवरती डॉट बॉल त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती 3 आल्या आणि जसं स्ट्राईक वरती विनीत आलाय विनीतनं 600च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलं विपुलजी काल या विभागामध्ये आपण स्पर्धा सुरुवात केली बेलपाडा नगरीमध्ये वर्ल्डेश्वराचं सुंदर मंदिर या प्रवासाभोवताली आपण चर्चा साधू क्रीडांगणाबद्दल आणि संपूर्ण या परिसराबद्दल जसा जसा वेळ मिळेल तसा तसा आपण प्रेक्षकांना या क्रीडांगणाचा अहवाल सांगणार आहोत ओ वेगवान बॉल लाईन चांगली बॉल येईल डॉट निर्धाव चेंडू 4 बॉलचा खेळ संपलाय 9 धावा या जिथे तुम्ही स्पर्धा पाहताय हे क्रीडांगण बनण्यासाठी जानेवारीची वाट पाहावी लागते पावसाळ्यामध्ये पर्यटक इथे येत असतात एक प्रसिद्ध स्थळ आहे पर्यटकांना अगदी आनंद मिळतो इथे आल्यानंतर पावसाळ्यामध्ये ही खदानी पूर्णपणे भरली जाते पर्यटक इथे आनंद साजरा करतात आज तिथेच आपण स्पर्धा पाहतो आडव्या बॅटनं मारलाय पूल केलाय पूल पॉवरफुल बॉल आलाय डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका टप्प्यानं बॉल सीमा पार धावा मिळतील 4 4 धावेनं धाव फलकाची गती वाढली आता 13 धावा विपुलजी आपण मागील महिन्यामध्ये स्पर्धा नाईटच्या कव्हर केल्या बऱ्याच क्रीडांगणामध्ये आपण स्पर्धा पाहिल्या थंडी जाणवली नव्हती परंतु इथे आल्यानंतर असं वाटलं की थंडी अद्याप संपली नाहीये कालच्या रात्रीमध्ये प्रचंड थंडी होती आणि त्या थंडीमध्ये रात्रीचे काल सकाळचेच 5 वाजले असंच म्हणूया कालची रात्र प्रचंड मोठी राहिली आज विनंती करतो आज तेवढा टाइम नाहीये कारण उद्या बऱ्याचशा डेच्या स्पर्धा देखील आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉल येईल डॉट पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिला डॉट नंतर 3 धावा षटकार डॉट 4 डॉट बॉल पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्ञेशनं दिल्या 13 येणारे 18 बॉल 39 आवश्यकता
6 धावेनं धावफलक पुढे जाईल. करणच्या बॅट मधून 6 रन. धावफलकावरती 19 धावा. करण विस्फोटक खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा तो खेळला तो पाहायला मिळाला. आज समोर आहे किरण. पुढचा बॉल आपटला बॉल. शॉर्ट पिच बॉल. लाईन चेक केले. अंपायर्स डिसिजन व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. हाईट फॅक्टर इश्यू. रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 20 धावा. हा चांगलाच निर्णय म्हणूया. हा बॉल अतिरिक्त बाउन्सर होता. किरणकडे गती चांगली आहे परंतु करणकडे धावा काढण्याची गती चांगली आहे. किरण आणि करण वेलांटीचा अगदी फरक मात्रेचा फरक आहे. वेलांटी आणि इथे फटका चांगला आलाय. बॅटच्या मधोमध लागलाय. डीप मिड विकेटला प्रितेश उभा आहे परंतु बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. सहा धावा मिळतात. चला पंच. चला अंपायर थर्ड अंपायरची मागणी केली का तेच आम्ही सांगतोय. कधी मागणी केली खेळाडू का वारंवार आम्ही लक्ष वेधतो. जर मागणीच केली नाहीये डीआरएसची तर आपण पंचांची तर कशाला त्या गोष्टीकडे लक्ष वेधता. खेळाडूंनी मागणीच केली नव्हती. जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत आपण घेऊ शकत नाहीये. 6 धावा मिळतात. 26 धावा. 1.2 बॉलचा खेळ संपला. करणला सध्या आपण डिस्कस करताना पाहतोय पंचांच्या समवेत. चला आता पंचांनी मागणी केली. खेळाडूंनी केली असेल पण पंचांनी आम्हाला कळवलं नव्हतं त्यामुळे आम्ही तो उल्लेख करू शकत नाही. लाईव्ह वरती चेक केलं जाईल का. जोपर्यंत पंच निर्णय देत नाही तोपर्यंत कुठल्याही खेळाडूंना चर्चा साधू नका. आयोजकांकडून सूचना मिळते. आता सामना बदलला. 16 बॉल 26 धावेची आवश्यकता. करण चांगली बॅटिंग करतोय आणि करणला अशाच बॅटिंगनं पुढे डावाला नेणं फार महत्वाचं राहील. ओ चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं. अप्रतिम फटका. शॉट ऑफ द नाईट करणच्या बॅट मधून आलाय. कडक षटकार. नेहमीच गोलंदाजांना सोसावा लागतो. सध्या किरणला घाम फोडला. करा बॉल फुल टॉस. दिशा दिली. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं. दन 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 करत विजयाच्या दिशेनं वाटचाल करणारा आलाय चौकार. वतीनं पारितोषिक. महेश पाटील यांचं आम्ही स्वागत करू. यावं आपण मंचावरती. महेश पाटील, अतिश पाटील, प्रकाश कडू यांचं देखील आगमन स्वागत करत असताना त्यांचा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. समोरच मारलाय. काळ्या पडद्याच्या समोर जाईल बॉल. सीमा पार. या षटकारानं जणू काही मॅचचे हवाच काढले की काय. किरणचं षटक प्रचंड महागडे षटक. आता 12 बॉल मॅच जिंकण्यास
साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं योगदान आलंय. द बॉस नंदकुमार पाटील, क्या बात आहे. कालच्या रात्रीमध्ये ज्यांचं आपण आगमन पाहिलं, बॉस यांची रॉयल एंट्री, आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपये. 12 मध्ये 6 ऑन साइडला वळवल्या बॉल. लॉंगॉनचा वाडिश लॉंगॉनला चालला. क्षेत्ररक्षक तैनात, फक्त एक सिंगल. आता फक्त 5 धावेची आवश्यकता. करंट पोहोचला 8 बॉल मध्ये 35 धावा. काय करंटनं बॅटिंग केली, एक तर्फीच बनवलं मॅचला. आता 11 मध्ये 5 धावा. पुढचा बॉल, ओ दूरचा बॉल, अवे फ्रॉम बॉडी, दूर होता, लांबून मारला. पण टू क्षेत्ररक्षक तैनात एक्स्ट्रा कव्हरला पकडला कॅच. करंटचा खेळ संपला. पण टू बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याने आपण करंटचं स्वागत करूया. किरणच्या ओव्हरमध्ये रन्स जास्त आल्या नसत्या तर मजा वाढली असती सामन्याची. आता अवघ्या 5 धावेची आवश्यकता. येणारे 10 बॉल 5 धावा. नवीन खेळाडू दाखल झालाय, तन्मय ठाकूर. आपला भन्नाट बॉलिंगनं त्यानं नवपाडा टीमला जखडून ठेवलं. आता बॅटिंग साठी तो उतरला. का विनिंग स्ट्रोक याच ओव्हरमध्ये येईल, कारण प्रवास नवपाडा टीमचा आता कठीणच बनला. थोडेसे उशिरानं पोहोचले. पुढचा बॉल मिस टायमिंग, फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या पुढे पडला बॉल. रन्स मिळेल 1 धाव. फक्त 2 धावेची आवश्यकता. 4 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता. 9 बॉल 4 धावा. मॅच विजयाच्याच दिशेनं चालले. टीम खंडोबा क्रिकेट क्लब झासई. इथे फटका चांगल्या. बॉल चालला बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमा रेषेचा वेध घेत असताना. आणि चला प्रतीक्षा आणखीन करूया, सामना संपला नाहीये. धावा मिळतील 2 धावेची आवश्यकता असेल. 8 बॉल 2 धावा. 50 धावा पूर्ण झाल्यात खंडोबा झासई संघाच्या. 50 ला 1, फक्त 2 धावेची आवश्यकता. एक तर्फे मॅच. करंट चांगलाच खेळला, त्याच्याच जोरावरती संघ आता विजयाच्या दिशेनं चालला. आडव्या बाटनं मारलाय, गॅप मिळालाय मोठा, नाही राहिला धाव संख्येचा तोटा. षटकार, सामना संपला. अभिनंदन खंडोबा क्रिकेट क्लब झासई. आणि पहा, खंडोबा झासई टीम जेवढ्या धावा नवपाड्या टीमच्या तेवढ्याच आम्ही ग्राह्य धरणार आहोत. तुमचा स्कोर आम्ही तुम्हाला सांगू शकतो. 52 धावा. 52 धावा. यस, 52 धावा राहतील. आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण शेलगर संघाला क्वालिफायर होताना पाहिलं. दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये डी लॉट मधून पहिला सामना जिंकला तो खंडोबा क्रिकेट क्लब झासई संघानं. मॅन ऑफ द मॅच. 9 बॉल ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार. धावफलकावरती धावा काढल्यात त्यांना तब्बल 35 धावा. आणि विस्फोटक बॅटिंग करणारा करंट ठरलाय सामनावीर. 9 बॉल 35 धावा. चला या मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर मयूरदादा माणिकशेठ मात्रे यांच्या वतीनं करंटच्या या बॅटिंगसाठी 1,000चं कॅश प्राइज देखील देण्यात आलं. आणि आयोजन कमिटीच्या वतीनं देखील आपण इन्व्हाइट त्यांना करतोय. मयूर सिक्युरिटी फोर्सची सर्वेसर्वा सातत्यानं पाहायला गेलं तर उरण प्रीमियर लीग असू दे, रायगड ठाणे प्रीमियर लीग असो, उरण पनवेल प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याचा संघ खेळताना पाहायला मिळतो. नुकताच ज्यांची आपण संयम स्पर्धा पाहिली, सर्वाधिक एक मोठी स्पर्धा ज्यांनी त्यांच्या कल्पक बुद्धीतीनं आयोजित केली होती अशी मयूर सिक्युरिटी फोर्सचे सर्वेसर्वा मयूरदादा माणिकशेठ मात्रे यांना देखील आपण इन्व्हाइट करत आहोत. आणि त्यांच्या वतीनं करंटच्या या बॅटिंगसाठी 1,000चं कॅश प्राइज देखील देण्यात आलंय. चला 12 मॅन आमच्यासोबत जॉईन व्हा. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. थोडीशी इंजुरी जरूर आहे, बोटाला दुखापत आहे, पण दुखापतग्रस्त असताना देखील चांगली बॅटिंग करणनं केलं. आणि आपण त्याला मॅन ऑफ द मॅच साठी देण्यासाठी इन्व्हाइट करतो. सन्माननीय निवृत्तीदादा पाटील यांना आपण विनंती करतोय. निवृत्तीदादा पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. आजच्या रात्रीतील ही मॅच आणि पहिला सामना जिंकलाय तो अर्थातच खंडोबा क्रिकेट क्लब झासी